आपण कर्ट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे फील्ड थिअरीवर चर्चा करणार आहोत. यातून आपल्याला समजून घ्यायचे आहे की माणसाचे वर्तन शून्यातून निर्माण होत नाही, तर ते त्याच्या सभोवतालच्या गतिमान अशा क्षेत्रावर अवलंबून असते. मानवी मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास करताना कर्ट लेविन यांनी केलेली ही क्रांती खरोखरच अभूतपूर्व आहे. म्हणजे त्यांनी विचार करण्याची हजारो वर्षांची परंपराच मोडून काढली. हजारो वर्षांची परंपरा म्हणजे तुम्हाला अरिस्टॉटलच्या काळातील विचारांबद्दल सांगायचे आहे का? हो, अगदी तेच. हे समजून घेण्यासाठी थोड्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करणं गरजेचं आहे. लेविन यांच्या आधी म्हणजे अगदी अरिस्टॉटलच्या काळापासून मानसशास्त्रात अशी एक ठाम विचारसरणी होती की कोणत्याही व्यक्तीचे वर्तन हे पूर्णपणे त्याच्या अंगभूत गुणधर्मांमुळे ठरते. अच्छा, म्हणजे एखादी व्यक्ती रागीट आहे कारण तो तिचा मूळ स्वभाव आहे? हो, किंवा साध्या भाषेत सांगायचे तर लाकूड पाण्यावर तरंगते कारण तो लाकडाचा गुणधर्म आहे असे मानले जायचे. आणि लेविन यांनी ही जुनी विचारसरणी पूर्णपणे नाकारली आणि त्यांनी थेट गॅलिलिओच्या भौतिकशास्त्राचा आधार घेतला. गॅलिलिओचे भौतिकशास्त्र मानसशास्त्रासारख्या अमूर्त विषयात भौतिकशास्त्राचे नियम लागू करणे थोडे यांत्रिक वाटत नाही का? माणसाच्या भावना, त्याचे दुःख, त्याचे निर्णय एका समीकरणात कसे बसणार आहे. गॅलिलिओने असे मांडले होते की कोणत्याही वस्तूची गती ही केवळ त्या वस्तूच्या आत असलेल्या गुणधर्मांवर अवलंबून नसते. हां, तर मग कशावर असते? ती वस्तू आणि तिच्या सभोवतालचे जे क्षेत्र किंवा वातावरण आहे त्यांच्यातील परस्पर संबंधांमुळे ती गती निश्चित होते. लेविन यांनी हीच गॅलिलियन विचारसरणी मानवी वर्तनाला लागू केली. अरे वा, म्हणजे त्यांनी माणसाला यंत्र बनवले नाही, तर त्याचे वर्तन समजून घेण्यासाठी एक वैज्ञानिक चौकट दिली. अगदी बरोबर. आणि यातूनच जन्माला आले ते मानसशास्त्रातील सर्वात प्रसिद्ध समीकरण बी बरोबर एफ आणि कंसात पी कॉमा ई. बी बरोबर एफ ऑफ पी अँड ई म्हणजे काय? म्हणजेच वर्तन, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, हे व्यक्ती म्हणजे पर्सन आणि तिचं वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट यांच्या आंतरक्रियेचे फलित किंवा फंक्शन आहे. हे समीकरण अतिशय रंजक आहे. म्हणजे वर्तन हे केवळ भूतकाळातील अनुभवांचे फळ नाहीये. नाही, अजिबात नाही. ते वर्तमान क्षणी व्यक्ती आणि तिच्या सभोवतालच्या वातावरणात जी अंतरक्रिया सुरू आहे त्याचे गणितीय उत्तर आहे. म्हणजेच मगाशी आपण जे उदाहरण घेतले त्यात एखादा विद्यार्थी गणितात मागे पडत असेल तर तो मुळातच आळशी आहे असा शिक्का मारणे हे अरिस्टॉटलची पद्धत झाली. अगदी चपखाल उदाहरण. पण त्या वर्गातील वातावरण कंटाळवाणी आहे का, शिकवण्याची पद्धत त्याच्या आकलनापलीकडची आहे का, हे शोधणे म्हणजे गॅलिलिओची पद्धत. मी बरोबर समजलोय ना? तुम्ही अगदी 100% बरोबर समजला आहात. आणि म्हणूनच लेविन यांच्या या सिद्धांताला अवकाश संबंध शास्त्रीय मानसशास्त्र किंवा टॉपोलॉजिकल सायकॉलॉजी असेही म्हटले जाते. अच्छा, टॉपोलॉजिकल सायकॉलॉजी. हो. जर कोणालाही समोरच्या व्यक्तीचे वर्तन बदलायचे असेल तर त्याच्याकडे दोनच मुख्य मार्ग उपलब्ध असतात. एक तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक धारणा, तिची क्षमता बदला, म्हणजेच समीकरणातील पी. हो, पर्सन, किंवा तिच्या सभोवतालचे वातावरण आणि परिस्थिती बदला, म्हणजे समीकरणातील ई. जोपर्यंत या दोनपैकी एका घटकात बदल होत नाही तोपर्यंत वर्तन बदलणे जवळपास अशक्य असते. हे अत्यंत तर्कशुद्ध वाटते. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय. कोणता? आपण हे जे वातावरण किंवा एन्व्हायरमेंट म्हणतोय ते नेमकं काय आहे? म्हणजे आपण ज्या भौतिक जगात राहतो तेच वातावरण का? उदाहरणार्थ शाळेचा वर्ग, बाकडी, फळा, पुस्तके हेच ते वातावरण आहे का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर भौतिक वातावरणच सगळं काही ठरवत असेल तर एकाच वर्गात बसलेले दोन विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे का वागतात? अगदी बरोबर पकडलत तुम्ही. आणि इथूनच लेविन यांच्या सिद्धांतातील सर्वात मध्यवर्ती संकल्पना उलगडते. ती म्हणजे जैव अवकाश किंवा लाईफ स्पेस. लाईफ स्पेस हे थोडं नवीन वाटतंय. हो. लेविन यांच्या मते हे वातावरण केवळ विटा सिमेंटचे किंवा भौतिक वस्तूंचे नसते. जैव अवकाश म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व मानसशास्त्रीय सत्यांची बेरीज. अच्छा, म्हणजे त्यात नुसत्या वस्तू नसतात? नाही, यामध्ये व्यक्तीचे विचार, तिच्या भावना, तिची भीती, तिच्या आशा आणि स्मृती या सर्वांचा समावेश असतो. थोडक्यात सांगायचे तर भौतिक जगापेक्षा माणसाच्या मानसशास्त्रीय किंवा मानसिक जगाला इथे जास्त महत्त्व दिले गेले आहे. म्हणजे प्रत्येकाचं सत्य
आणि वास्तव हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. 100%. मानसशास्त्रीय वातावरण हे भौतिक वातावरणापेक्षा खूप वेगळे असू शकते. संदर्भातील एका उदाहरणावरून मी हे अधिक स्पष्ट करते. हो, सांगा ना. समजा एका विद्यार्थ्याला गणिताची प्रचंड भीती वाटते. आता भौतिकदृष्ट्या विचार केला तर गणिताचे पुस्तक ही केवळ कागदाची आणि शाईची बनलेली एक निर्जीव वस्तू आहे. बरोबर. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. पण त्या विद्यार्थ्याच्या जैव अवकाशामध्ये ते पुस्तक केवळ कागद राहत नाही. ती वस्तू त्याच्यासाठी एक भयावह अडथळा किंवा अत्यंत धोक्याची गोष्ट बनलेली असते. बापरे, म्हणजे त्याच्यासाठी ते सत्य आहे. हो, शिक्षकांसाठी ते गणित कितीही सोपे असले तरी त्या विद्यार्थ्यासाठी ती भीती हेच त्याचं वास्तव असते. जोपर्यंत शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या जैव अवकाशात प्रवेश करून ती भीती समजून घेत नाहीत, तोपर्यंत शिकण्याची प्रक्रिया घडूच शकत नाही. हे समजायला थोडे आव्हानात्मक असले तरी खूप सखोल आहे. माणसाचे हे मानसिक जग एका अदृश्य बुडबुड्यासारखे आहे, ज्याला लेविन जैव अवकाश म्हणतात. पण मला सांगा, या बुडबुड्याच्या बाहेरही काही गोष्टी असतात ना? हो, नक्कीच असतात. ज्यांचा माणसाशी काहीच संबंध नसतो. बरोबर. ज्या गोष्टींचा त्या विशिष्ट क्षणी व्यक्तीच्या वर्तनावर कोणताही प्रभाव नसतो त्यांना लेविन फॉरेन हल किंवा बाह्य आवरण म्हणतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोम आहे. ती काय? ही सीमा अत्यंत लवचिक आणि पारदर्शक असते. म्हणजे बाह्य आवरणातील गोष्टी अचानक जैव अवकाशात प्रवेश करू शकतात. हे कसं घडतं? हे सतत घडत असते. समजा एक माणूस ऑफिसमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याचे संपूर्ण लक्ष त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे. त्याच्यासाठी तो प्रोजेक्ट म्हणजे त्याचा सध्याचा संपूर्ण जैव अवकाश आहे. बाहेर काय चालले आहे याशी त्याला काहीही देणे-घेणे नाही. बरोबर. तो पूर्ण फोकसमध्ये आहे. पण अचानक त्याला घरून एक फोन येतो की घरात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत त्याचे घर, तेथील परिस्थिती हे सर्व त्याच्या बाह्य आवरणात होते. पण त्या एका फोन कॉलमुळे ती माहिती थेट त्याच्या जैव अवकाशात घुसते. अरे वा, म्हणजे क्षणात त्याचे मानसिक जग बदलते. हो, तो प्रोजेक्ट सोडून धावत सुटतो. म्हणजेच बाह्य घटना कोणत्याही क्षणी वर्तनाला कलाटणी देऊ शकतात. हे ऐकताना मला एका व्हिडिओ गेमच्या नकाशाची आठवण येते. व्हिडिओ गेम? कसं काय? बघा, सुरुवातीला गेममध्ये फक्त एक छोटासा भाग उघडा असतो जिथे आपण फिरू शकतो. काही रस्ते मोकळे असतात तर काही ठिकाणी धोक्याचा इशारा असतो. अच्छा, हां. आणि जसजसे आपण गेममध्ये पुढे जातो, नवनवीन लेव्हल्स पार करतो, तसतसं तो नकाशा उलगडत जातो. नवीन प्रदेश अनलॉक होतात. माणसाचा जैवावकाशही वयानुसार असाच विस्तारत असावा ना? हे व्हिडिओ गेमचे उदाहरण ह्या संकल्पनेचे अचूक वर्णन करते. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे तर लेविन यांनी याला विभेदीकरण किंवा डिफरन्सिएशन म्हटले आहे. विभेदीकरण. अच्छा. लहान मुलाचा जैवावकाश अत्यंत मर्यादित आणि साधा असतो. भूक, झोप, आई-वडील आणि खेळणी एवढेच त्याचं जग असते. पण जसा माणूस मोठा होतो तसा त्याचा जैवावकाश व्यवसाय, कुटुंब, छंद अशा अनेक खंडांमध्ये विभागला जातो. म्हणजे तो नकाशा अधिक गुंतागुंतीचा होतो? हो. आणि तुम्ही जे नकाशाचे उदाहरण दिलेत त्यालाच लेविन यांनी टोपोलॉजी असे नाव दिले आहे. टोपोलॉजी म्हणजे जैवावकाशातील या वेगवेगळ्या खंडांची भूमितीय मांडणी. आणि या नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे मार्गही असतीलच. नक्कीच. या नकाशात माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे जाण्याचा जो मार्ग निवडतो त्याला त्यांनी होडोलॉजी म्हणले आहे. होडोलॉजी? हो. आणि माणसाचा हा मानसिक प्रवास कधी सरळ रेषेत नसतो. तो अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढत पुढे जातो. हा. मानसिक नकाशा आणि त्याचे मार्ग आता मला बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहेत. पण कोणत्याही प्रवासासाठी इंधनाची किंवा ऊर्जेची गरज असते. बरोबर. या मानसशास्त्रीय जगात माणसाला एखादे ध्येय गाठण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती कोणती असते? इथे भौतिकशास्त्रातील आणखी 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना लेविन यांनी वापरल्या आहेत. पहिली संकल्पना म्हणजे व्हॅलेन्स किंवा मूल्य. व्हॅलेन्स? हो. व्हॅलेन्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर एखाद्या वस्तूचे किंवा ध्येयाचे आकर्षण. याचे 2 प्रकार असतात. पहिले म्हणजे धनात्मक मूल्य किंवा पॉझिटिव्ह व्हॅलेन्स. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात. अगदी बरोबर. जेव्हा एखादी गोष्ट व्यक्तीला स्वतःकडे आकर्षित करते, जसं की परीक्षेत मिळणारे यश, नोकरीतील बढती किंवा एखाद्या छंदातील आनंद. आणि दुसरे म्हणजे ऋणात्मक मूल्य किंवा निगेटिव्ह व्हॅलेन्स. म्हणजे ज्याची व्यक्तीला भीती वाटते. हो. जी गोष्ट व्यक्तीला स्वतःपासून दूर ढकलते,
जसं की नापास होण्याची भीती, सामाजिक अपमान किंवा आजारपण. पण नुसते आकर्षण असून चालत नाही ना? म्हणजे मला माउंट एव्हरेस्टवर जाण्याचं खूप आकर्षण असू शकतं, पण मी तिथे जाण्यासाठी प्रत्यक्षात काहीच हालचाल करत नसेन, तर त्या आकर्षणाचा काय उपयोग? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. आकर्षण किंवा व्हॅलन्स ही केवळ ध्येयाची प्रवृत्ती आहे. पण माणसाला प्रत्यक्षात कृती करायला लावणारी जी शक्ती असते, तिला लेविन यांनी व्हेक्टर किंवा शक्तिरेषा म्हटली आहे. व्हेक्टर म्हणजे दिशा असलेली शक्ती. हो, स्थित एक प्रकारचा असमतोल किंवा मानसिक ताण निर्माण होतो, ज्याला आपण टेन्शन म्हणतो. अच्छा, हा ताणच आपल्याला कृती करायला लावतो तर? अगदी बरोबर. हा ताणच व्यक्तीमध्ये ऊर्जेचा संचार करतो आणि एक वेक्टर निर्माण होतो. जोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाही आणि ती गरज पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा ताण व्यक्तीला अस्वस्थ ठेवतो. या मानसिक ताणाच्या संकल्पनेवरून मला एका अत्यंत प्रसिद्ध मानसशास्त्रीय परिणामाची आठवण येते. आपण अनेकदा पाहतो की जी कामे आपण पूर्ण केलेली असतात ती आपण सहज विसरून जातो, हां. पण जे काम अर्धवट राहिलेले असते ते मात्र मेंदूत सतत घोळत राहते. तुम्ही झिगार्निक परिणामाकडे लक्ष वेधत आहात. झिगार्निक इफेक्ट. हो, तेच. ब्लूमा झिगार्निक या कर्ट लेविन यांच्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांनी एका रेस्टॉरंटमधील वेटर्सचं निरीक्षण करून हा शोध लावला होता. वेटर्सना ज्या ग्राहकांचे बिल देणे बाकी आहे, त्यांच्या ऑर्डर्स पूर्णपणे तोंडपाठ असायच्या. अच्छा, आणि बिल दिल्यावर? ज्या ग्राहकांचे बिल देऊन झाले आहे, त्यांच्या ऑर्डर्स ते लगेच विसरून जायचे. यातूनच हा सिद्धांत पुढे आला की अपूर्ण राहिलेली कामे मानवी मेंदू जास्त काळ लक्षात ठेवतो. यामागील कारण काय असावे? मेंदू असे का करतो? यामागे तोच मानसिक ताण किंवा टेन्शन काम करत असते. जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता, तेव्हा ध्येयपूर्तीसाठी एक ताण निर्माण होतो. काम पूर्ण झाल्यावर तो ताण निवरतो आणि मेंदू ती माहिती बाजूला सारतो. पण जेव्हा काम अपूर्ण राहते, तेव्हा तो ताण तसाच टिकून राहतो. ती मानसिक ऊर्जा मेंदूला सतत आठवण करून देत राहते की हे काम अजून बाकी आहे. बापरे, हे तर आजकालच्या वेब सिरीजच्या क्लिफ हँगर फॉर्म्युलासारखंच झाले. क्लिफ हँगर, हो, तसं म्हणता येईल. म्हणजे एखाद्या सस्पेन्स थ्रिलरचा एपिसोड नेमका अशा ठिकाणी संपवला जातो जिथून पुढे काय होईल याची प्रचंड उत्सुकता लागून राहते. तो अपूर्णतेचा ताण प्रेक्षकांना पुढचा एपिसोड बघायला भाग पाडतो. शैक्षणिक क्षेत्रातही शिक्षकांनी हाच दृष्टिकोन वापरणे अपेक्षित आहे का? निश्चितच. शिक्षकांनी पाठाचा काही भाग मुद्दाम उत्कंठावर्धक वळणावर सोडून द्यावा, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक इष्ट ताण निर्माण होईल. पण इथे शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे. कोणती काळजी? हा ताण योग्य मर्यादेत असणं गरजेचं आहे. जर ताण खूप जास्त असेल तर विद्यार्थी घाबरून माघार घेऊ शकतो, ते निष्क्रिय होऊ शकतो. बरोबर, समतोल साधला पाहिजे. अपूर्ण कामामुळे निर्माण होणारा हा ताण माणसाला कृती करायला भाग पाडतो हे समजण्यासारखं आहे. पण विचार करा, जर या जैव अवकाशात अनेक वेक्टर्स कार्यरत असतील तर? म्हणजे ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने खेचत असतील तर काय होईल? इथूनच मानवी वर्तनातील खऱ्या गुंतागुंतीला सुरुवात होते. जेव्हा लेविन यांनी अशा 4 मुख्य प्रकारच्या संघर्षांचे अत्यंत सविस्तर वर्णन केले आहे. पहिला आणि सर्वात सोपा संघर्ष म्हणजे उपागम किंवा अप्रोच संघर्ष. अप्रोच यात काय असते? इथे व्यक्तीसमोर 2 पर्याय असतात आणि दोन्ही पर्याय अत्यंत आकर्षक आणि सकारात्मक असतात, पण निवड मात्र एकाचीच करायची असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला 2 नामांकित कंपन्यांमधून एकाच वेळी नोकरीच्या उत्तम ऑफर येणे. अरे, हा संघर्ष तर कोणालाही हवाहवासा वाटेल. यात त्रासापेक्षा फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो जास्त असेल. हो ना? पण खरा मानसिक त्रास दुसऱ्या प्रकारात होतो. तो कोणता? तो म्हणजे परिहार किंवा अवॉइडन्स संघर्ष. हा सर्वात कठीण आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा संघर्ष मानला जातो. इथे दोन्ही पर्याय अत्यंत नकारात्मक असतात आणि दोन्ही नकोसे असतात. म्हणजे दोन्ही बाजूला संकट. हो, इकडे आड तिकडे विहीर. उदाहरणाने सांगायचे तर, एका विद्यार्थ्याला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा आहे. हा एक नकारात्मक पर्याय. पण जर अभ्यास केला नाही तर परीक्षेत नापास होण्याची आणि घरच्यांचा ओरडा खाण्याची भीती आहे. हा दुसरा नकारात्मक पर्याय. पण अशा परिहार संघर्षात माणूस एका पर्यायाची निवड करून मोकळा का होत नाही? तो तिथे अडकून का पडतो? कारण शेवटी त्याला एक निवड तर करावीच लागणार असते. यामागील कारणमीमांसा खूप रंजक आहे. लेविन यांच्या सिद्धांतानुसार नकोशा गोष्टीची प्रतिकर्षण शक्ती जशी आपण त्या गोष्टीच्या जवळ जातो तशी वाढत जाते.
म्हणजे जसजसे आपण जाऊ तसतशी भीती वाढते. अगदी बरोबर. जेव्हा व्यक्ती एका नकारात्मक पर्यायाकडे वळण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या पर्यायाची भीती प्रचंड वाढते आणि ती शक्ती व्यक्तीला पुन्हा मध्यभागी ढकलते. व्यक्ती दुसऱ्या पर्यायाकडे वळली की पुन्हा तेच घडते. बाप रे, म्हणजे व्यक्ती एका पेंडुलमसारखी दोन्ही नकोशा पर्यायांच्या मध्ये अडकून पडते. हो, आणि हेलकावे खात राहते. अशा वेळी स्वतःहून बाहेर पडणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच अशा परिस्थितीत बाह्य मदतीची, जशी की शिक्षक किंवा समुपदेशकाची अत्यंत गरज असते. त्यांनी काय करावे अशी अपेक्षा असते? त्यांनी एकतर हे नकारात्मक अडथळे दूर केले पाहिजेत किंवा ते पार करण्याचा आधार दिला पाहिजे. हे ऐकल्यावर लक्षात येते की अनेकदा लोक चुकीचे निर्णय का घेतात. उरलेले 2 संघर्ष कोणते आहेत? तिसरा आहे उपागम परिहार किंवा अप्रोच अवॉइडन्स संघर्ष. इथे 2 वेगवेगळे पर्याय नसतात, तर एकाच ध्येयामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू दडलेले असतात. म्हणजे जसं प्रमोशन हवे आहे कारण पगार वाढणार आहे, पण त्याचवेळी कुटुंबापासून दूर जावे लागणार आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. आणि चौथा प्रकार आहे द्विउपागम परिहार किंवा डबल अप्रोच अवॉइडन्स संघर्ष. यात व्यक्तीसमोर 2 वेगवेगळे पर्याय असतात आणि दोन्ही पर्यायांमध्ये स्वतःचे असे काही चांगले आणि काही वाईट गुण असतात. तसं पाहिलं तर वास्तवात मानवी जीवन याच चौथ्या संघर्षाने भरलेले असते, नाही का? हो, अगदी रोजच्या जीवनात आपण हेच अनुभवतो. माणसाचं मन खरोखरच एका चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतं. अनेक दिशांनी खेचणाऱ्या या शक्ती आणि हे संघर्ष माणसाचं वर्तन सतत अस्थिर करत असतात. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला अशा चुकीच्या संघर्षातून बाहेर काढायचे आणि त्याचं वर्तन कायमस्वरूपी बदलायचं आहे, तर त्यासाठी केवळ परिस्थितीचं विश्लेषण करून चालणार नाही. प्रत्यक्ष बदल घडवण्यासाठी लेविन यांनी काही व्यावहारिक पद्धत दिली आहे का? निश्चितच दिली आहे. कर्ट लेविन हे केवळ आर्मचेअर थिंकर नव्हते. त्यांना प्रत्यक्ष समाजात बदल घडवून आणण्यात प्रचंड रस होता. यातूनच त्यांनी अत्यंत प्रभावी असे 3 स्टेप चेंज मॉडेल विकसित केले. 3 स्टेप मॉडेल कोणते आहे ते 3 टप्पे? वर्तनात कोणताही कायमस्वरूपी बदल घडवायचा असेल तर यातून जावेच लागते. पहिला आणि सर्वात कठीण टप्पा म्हणजे स्थिती शिथिल करणे किंवा अनफ्रीजिंग. अनफ्रीजिंग. हो, माणसाला आपल्या जुन्या सवयी मोडायच्या नसतात. त्यामुळे नवीन बदल घडवण्यापूर्वी ती जुनी चौकट मोडून काढण्याची मानसिक तयारी करणं इथे महत्वाचे असते. जाणीव करून द्यावी लागते. म्हणजे हा टप्पा एखाद्या बर्फाच्या गोळ्याला वितळवण्यासारखा आहे. अगदी बरोबर. बर्फाचा जुना साचा मोडल्याशिवाय तुम्ही त्याला नवीन आकार देऊ शकत नाही. एकदा का स्थिती शिथिल झाली की मग दुसरा टप्पा येतो, बदल घडवणे किंवा चेंजिंग. इथे प्रत्यक्ष बदल होतो तर? हो, इथे प्रत्यक्ष नवीन कौशल्य शिकवली जातात, नवीन दृष्टिकोन दिला जातो. पण इथेच न थांबता तिसरा अत्यंत महत्वाचा टप्पा पार करावा लागतो. तो म्हणजे स्थिती पुन्हा दृढ करणे किंवा रिफ्रीजिंग. रिफ्रीजिंग म्हणजे नवीन सवयीला पक्क करायचं. बरोबर. झालेला बदल हा कायम राहावा, तो पुन्हा विरघळू नये म्हणून तिला बळकटी देऊन ती नवीन सवय पुन्हा गोठवली जाते. यातूनच कोणताही बदल यशस्वीरित्या घडवता येतो. हे बदल प्रक्रिया मॉडेल खूपच व्यावहारिक आहे. पण जेव्हा आपण शाळांचा विचार करतो तेव्हा हे बदल एका व्यक्तीपुरते मर्यादित नसतात. तिथे अनेक लोक एकत्र असतात. समूहाचा विचार येतो तिथे. हो, अशा वेळी समूहाचा प्रभाव या बदल प्रक्रियेवर कसा पडतो? मानवी वर्तनाचा अभ्यास समूहाच्या संदर्भाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. लेविन यांनी समूह गतिशास्त्र किंवा ग्रुप डायनामिक्स यावरही मोठे संशोधन केले आहे. अच्छा. नेतृत्वाचा समूहातील व्यक्तींवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी 1939 मध्ये एक प्रसिद्ध प्रयोग केला होता. त्यांनी 3 प्रकारच्या नेतृत्व शैलींचं विश्लेषण केले. कोणत्या 3 शैली? हुकुमशाही किंवा ऑथॉरिटेरियन, लोकशाही म्हणजे डेमोक्रॅटिक आणि मुक्त किंवा लेसेस फेअर शैली. मला या मुक्त किंवा लेसेस फेअर शैलीबद्दल नेहमी कुतूहल वाटतं. अनेकदा असे मानले जाते की विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले तर त्यांची सर्जनशीलता अधिक वाढेल. कोणत्याही प्रकारची बंधने नसणे ही चांगली गोष्ट नाही का? वरवर पाहता असं आठवू शकते, पण लेविन यांच्या प्रयोगातून समोर आलेलं वास्तव वेगळंच होते. शैक्षणिक वातावरणाचा विचार करता मुक्त शैलीमुळे केवळ गोंधळ आणि दिशाहीनता निर्माण होते. असं का? कारण जेव्हा शिक्षक कोणताही हस्तक्षेप करत नाही आणि पूर्ण स्वातंत्र्य देतो, तेव्हा त्या वातावरणात कोणतेही निश्चित सकारात्मक वेक्टर्स उरत नाहीत. कोणालाच नक्की काय करायचे आहे हे माहीत नसते. त्यामुळे ऊर्जा विखुरली जाते.
आणि हुकुमशाही शैलीत तर साहजिकच सगळीच वेक्टर्स हे भीतीतून निर्माण होत असतील. अगदी बरोबर. तिथे काम वेगाने नक्कीच होते, पण ते केवळ शिक्षेच्या भीतीमुळे. यात विद्यार्थ्यांची सर्जनशीलता नष्ट होते आणि आतून असंतोष धुमसत राहतो. म्हणजे शेवटी उरली लोकशाही शैली. हो, लेविन यांच्या मते लोकशाही नेतृत्व शैली ही सर्वांगीण विकासासाठी सर्वात आदर्श आहे. यात ध्येय निश्चित असते, पण ते गाठण्यासाठी सर्वांचा सहभाग असतो. यामुळे समूहामध्ये स्वप्रेरणेने शिकण्याची वृत्ती वाढीस लागते. या सर्व संकल्पनांचा अर्क काढायचा झाला तर शैक्षणिक पातळीवर आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिकणे म्हणजे केवळ घोकंपट्टी करणे नाही. शिकणे म्हणजे आपल्या संज्ञानात्मक संरचनेची पुनर्रचना करणे. संज्ञानात्मक संरचनेची पुनर्रचना म्हणजे कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर बदलणे. हो, जेव्हा व्यक्ती नवीन अनुभव घेते तेव्हा तिच्या जैव अवकाशातील खंडांच्या सीमा बदलतात. तिला एका समस्येकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते, ज्याला लेविन मर्मदृष्टी किंवा इन्साइट म्हणतात. आणि हे साध्य करण्यासाठी अडथळे ओळखून ते दूर करणे हीच मार्गदर्शकाची भूमिका असायला हवी. अगदी बरोबर. विद्यार्थ्याची आकांक्षेची पातळी योग्य ठेवणे इथे खूप महत्वाचे आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. माणसाच्या कृतीचा केवळ वरवरचा विचार न करता त्याच्या संपूर्ण जैव अवकाशाचा विचार केला पाहिजे, ही दृष्टी या चर्चेतून नक्कीच मिळाली आहे. आज आपण पाहिले की मानवी वर्तन हे त्याच्या परिस्थितीचे गुंतागुंतीचे गणिती फलित आहे. बी बरोबर F(P&E) या समीकरणाने मानसशास्त्राला नवी दिशा दिली. नक्कीच. पण ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर मानवी वर्तन, त्याचे निर्णय हे सर्व त्याच्या जैव अवकाशातील शक्ती आणि व्हायलन्स ठरवत असतील, तर मग माणसाकडे खरोखरच स्वतःचे असे स्वातंत्र्य किंवा फ्री विल उरते का? की आपण केवळ आजूबाजूच्या परिस्थितीच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्या आहोत? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेत.